प्रत्येकाची एखादी सवय असते, जशी ती माझी एक आहे ती तुम्हाला सांगते कोणती. आणि ती जर सवय एखाद्या गोष्टीवरती लागू झाली नाही तर थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मग ते व्यवस्थित काम होण्यासाठी आणि आपल्याला चुकल्यासारखं वाटू नये म्हणून काय करायचं सांगते, आता आयडिया देते एक तुम्हाला स्टिचिंगची. आता हा बघा, ब्लाऊज शिवती आणि ब्लाऊजच्या या बॉर्डर म्हणजे काठ जे आहे ते पूर्ण पांढरे आहेत आणि इकडे हा ब्लाऊज आहे तो असा कॉफी मरून वाईन कलरमध्ये असा थोडासा डार्क शेड आहे. तर आता बाही जोडताना सगळीकडून जेव्हा आपण हे पॅक करतो तेव्हा माझी सवय काय आहे, इथे दाब टीप मारल्यानंतर सुद्धा वरून इथे मी एक टीप मारते. कारण कधी कधी सुळसुळीत कपडा असेल आणि हे जर ओपन राहिलं तर ब्लाऊज घातल्यानंतर तो कपडा असा पुढे मागे होतो किंवा अस्तरचा कपडा वरती येतो. मग अस्तरचा कपडा जेव्हा वरती येईल तेव्हा बघायचं फिनिशिंग खराब होतं की नाही, तो प्रॉपर बसावा ना, हा इकडे जावा व्हाईट किंवा हा येऊ वरती ना येऊ मरून त्यासाठी हा इकडे बघा वरती जावा असा वरून खाली आहे तो न जावा व्हाईट किंवा खालून वरती असा न यावा मरून, यासाठी मी इथे टीप मारते. म्हणजे बाही जेव्हा पलटी करतो आपण त्यावेळेला इथे टीप मारतो. आता इथे जर टीप मारली तर मरून धागा व्हाईट वरती येईल, कारण याचे काठ व्हाईट आहेत ना. मग आता पुन्हा धागा बदलायला लागणार आपल्याला, तितका वेळ आपला ऍडजस्ट करावा लागेल आपल्याला. त्यासाठी मी काय करते बघा, अशी एखादी आयडिया शोधून काढते की त्याने काम चुटकेसरशी होतं. चला मध्ये आयडिया काय तुम्हाला दाखवते बघा. मी टीप मारलेली आहे, जी काही जोडायची आहे ती मला जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली दाबटीप आहे ती सुद्धा मारलेली आहे. पण दाबटीप मारल्यानंतर जेव्हा आपण बाही अशी प्रॉपर फोल्ड करतो त्यावेळेला वरून टीप मारायचं म्हटलं तर आपल्याला बघा ह्या व्हाईट बेसवरती मरून बेसची शिलाई चांगली दिसणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, असा इथे आपल्याला प्रॉपर ही कपड्याची घडी आहे ती घालून घ्यायची आहे. इथल्या कुठल्याच पार्टवरती आपल्याला टीप मारायला ऑप्शन नाहीये. एकतर व्हाईट टीप मारू शकता व्हाईट धाग्याची, पण आता मी इथे मरून धागा लावलेला आहे आणि त्याच धाग्याने टीप मारायची आहे. तर इथे मी शोधते इथे कुठे तर आपल्याला काय ऑप्शन भेटतं का, जागा भेटते का. इथे बघा मरून एक डार्क बॉर्डर आहे, तर त्या बॉर्डरवरती मी या पद्धतीने इथे कपडा सेट करून घेतला आणि अशी टीप मारतीये. म्हणजे प्रॉपर आपली टीप जी आहे ती कुठूनही दिसणार नाही. शिवाय हे बघा टीप कुठेही दिसली नाही, हा पार्ट आहे किंवा पोर्शन आहे स्लीवचा तो सुद्धा परफेक्ट बसलेला आहे, कुठेही इकडे तिकडे झालेला नाही. आणि शिवाय हा इकडे भाग हालायचा प्रश्न येत नाही. आणि इथे बघा किती सुंदर आणि छान पद्धतीने आपली स्लीव्ज बसलेली आहे, टीप बसलेली आहे. सो अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि माझ्यासोबत स्टिचिंग करायचं असेल तर तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. या बाहीला सुद्धा मी असंच करून घेतलेलं आहे, इकडे टीप मारलेली आहे, इकडे न मारता बघा फिनिशिंग कुठेही हल्लेलं नाही आणि आपलं टीप मारायचं काम आहे. कपडा एकत्र ठेवण्यासाठी ही टीप असते ते सुद्धा इथे